चला तर मंडळी, आज आपण बनवूया एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी चिकनची भाजी। एकदम सोपी रेसिपी आहेत आणि अगदी घरातले साहित्य वापरून आपण बनवू शकतो। जास्त काय मसाल्याचा पण वापर करायचा नाही, एकदम सोपी रेसिपी आहे। तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ना इथं मी सगळ्यात अगोदर ना अर्धा पावशेर चिकन घेतलेलं आहे। अर्धा पावशेरला थोडंसं जास्त आहेत, तर ते घेतलेलं आहे। आणि आपल्याला आहे ना सगळ्यात अगोदरला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा आहे ना आपण 1 ते 2 पाण्याने धुतो, तर त्याचा आहे ना थोडासा असा वास येतो। तर ना जोपर्यंत आपलं पाणी एकदम स्वच्छ निघत नाही ना, तर तोपर्यंत आपल्याला आहे ना छान असं याला धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी 3 ते 4 पाण्याने धुतलेलं आहे। आता 3 पाण्याने धुतलं, हे चौथं बघू शकता एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि एकदम आपलं छान असं क्लीन झालेलं आहे चिकन। तर ना याला काढून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर ना मी कुकरला कुकरमध्ये याला शिजत होते। कुकरमध्ये हे मी घालून घेतलं, त्यामध्ये ना 1 चमचा हळद आणि त्यावर हे ना आणि चिकन टाकून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 त्याला चमचा मीठ झाकण टाकलं ठेवून ना आणि एक ना बारीक कट केलेला आता कांदा हे टाकला। कुकरमध्ये शिजायचं नॉर्मल असं झाकण ठेवून पण याला ना छान असं कसं वाफवून थोडंसं मऊ घेतलं। लागतं खायला। सोबतच ना इकडे मी गरम पाणी करायला पण ठेवलं होतं गॅसवर तांब्यामध्ये। आता यातलं पाणी आटलं की इकडे ना मी गरम पाणी करायला पण तांब्याभर ठेवलं पाणी होतं, होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आणि इथं ना चिकन गरम पाणी घालायचं आहे यामध्ये, पहिलं पाणी सगळं आटलं पाहिजे। त्यामध्ये ना गरम पाणी यामध्ये गरम पाणी घातलं मी अर्धा गरम पाणी ऍड केलं ना तर ते लवकर शिजले जातं आणि खायला पण टेस्ट लागतं। थंड पाणी नाही ना त्याची चव जाते, तर त्यामुळं आता इथे शिजत होतं तोपर्यंत इथे लगेच मी मसाले काढून घेतले आहेत। कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं आहे ना जे खडे मसाले होते ना ते पण इथे मी काढून घेतला। खडे मसाले पण घेतलेले आहेत ना मी लगेच सगळ्यात अगोदर ना मी इथं गॅसवर 1 चमचा तेल घातलं तव्यावर, गॅसवर तवा ठेवून घेतला, 1 चमचा तेल भाजून घेतला आणि छान असा मसाला भाजून घेतला। तर ना आता याला तुम्ही गॅसवर पण भाजू शकता। आपण आता गॅसवर ना मी थोडाच होता त्यामुळे मी इथं तव्यावरच भाजून घेतला। त्यात आलं लसूण होतं ते पण मी सगळं पटकन पण यामध्येच होतं भाजून घेतलं आणि होतं। त्यामुळे मी इथे तव्यावरच मी सगळं कांदा टोमॅटो पण भाजून घेतला, त्यामध्ये आलं लसूण पण भाजून घेतलं, खडे मसाले, हिरवी मिरची सगळं एकत्र भाजून घेतलं आणि लगेच त्याची छान अशी पेस्ट करून घेतली, ग्रेव्ही बनवून घेतली त्याची। त्यानंतर कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल घातलं आणि जे मिक्स केलेला बारीक केलेला मसाला होता तो यामध्ये घालून घेतला। छान असं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहे। सगळ्यात अगोदर ना इथे मी लाल तिखट ऍड केलेला आहे। त्यानंतर ना थोडंसं आहे ना माझ्याकडे एक सिक्रेट मसाला आहे माझा, तो ऍड केलेला आहे। त्यानंतर ना मी इथं चिकन मसाला ऍड केला होता। यावेळेस ना मी थोडासा तांबडा रस्सा मसाला तो ऍड केला होता। तर म्हटलं बघूया हा कसा आहे म्हणून मी ना अगोदर अर्धी पुडी घातली, बारीक केलेला वाटण कमी वाटलं तो त्यामध्ये घालून घेतला। पुन्हा अर्धी पुडी घातली। तुम्ही आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता। इथं थोडंसं कमीच तिखट घातलेलं आहे, बघू शकता। हा मसाला जरा जास्त तिखट नाही, त्यामुळे हिरवी मिरची पण मी अगदी 2च घातलेल्या होत्या। त्यामुळं मग इथे छान आपल्याला मसाला पूर्ण आपलं तेल वेगळं होईपर्यंत आहे ना छान असं परतून घ्यायचं आहे त्याला। एकदम कमी गॅसवर पण परतायचं आहे, नाहीतर गॅस कमी असला की आपला मसाला खाली लागतो, खाली लागले की मग त्याची टेस्ट ना परत वेगळी होते। तर त्यामुळे आपल्याला आहे ना एकदम कमी गॅसवरच याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं आपल्याला मसाल्याचं तेल पण इथं सुटलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही। त्यानंतर छान तेल सुटलं का मग आपल्याला यामध्ये ना पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर यामध्ये मी ना कोथिंबीर घातलेली आहे, कोथिंबीर सगळ्यात लास्ट घातलेली आहेत मी। आणि त्यानंतर ना जे शिजवलेलं चिकन होतं ना हे यामध्ये घालून घेतलं आणि बघू शकता तुम्ही किती छान असं यामध्ये सगळं हे झालं होतं। पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर घातली, कोथिंबीर ना माझी छान एवढी फेवरेट आहे ना। आणि तुम्हाला आता यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तर इथं मी ना थोडंसं ग्रेव्ही घातली होती, म्हणजे थोडंसं पाणी घातलं होतं, थोडीच ग्रेव्ही पाहिजे होती त्याच्यासाठी। आणि छान असं आपली भाजी इथं तयार होती। 10 ते 15 मिनटं छान असं आपल्याला त्याला आटवून घ्यायचं आहे आणि बघू शकता छान अशी मस्त आपली इथं भाजी तयार होती। आभीला तर खूपच आवडतं नॉनव्हेज। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि हो, ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान अशी पद्धत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।